महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल काल MMRDAनं उचललेलं आहे। दावोस इथं झालेल्या करारांपैकी 3 करार जे आहेत त्या करारांचं जागेच्या संदर्भातले हे करार होते आणि त्या जागा या परदेशी कंपन्यांना देण्यात आलेल्या आहे। MMRDAचे कमिशनर संजय मुखर्जी सर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल किंवा महत्त्वाची कालची घटना होती। दावोसमध्ये तुम्ही स्वतः गेला होता, त्या करारांवर सह्या झालेल्या होत्या। विरोधकांकडून बरेचदा आरोप होतात की दावोसमध्ये जे काही करार होतं ते फक्त कागदापुरते असतात, प्रत्यक्षात उतरत नाही। परंतु कालची जी घटना होती ती अत्यंत महत्त्वाची होती। ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे? ॲक्च्युली MMRDA मुंबईचा आर्थिक विकास आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा आर्थिक विकासासाठी प्लॅनिंग करून राहिलेलं आहेत। आम्ही नीती आयोग बरोबर एक संवाद घातलेला आहे आणि नीती आयोग बरोबर आम्ही मुंबई मेट्रोपॉलिटन एरियाचा जे इकॉनॉमिक मास्टर प्लॅन आहे, ती इकॉनॉमिक मास्टर प्लॅन आम्ही तयार केलेली आहे। त्याच इकॉनॉमिक मास्टर प्लॅनच्या तहत आपल्याला कुठे काय करायचं आहे ते आपण डिसाईड केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये देर आर 7 ग्रोथ ड्रायव्हर्स, 8 पॉलिसी शिफ्ट्स अँड 31 प्रोजेक्ट्स असे आपल्याला करायचं आहे। याला पुढे घेता आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी आपण विश्वाचा एकमेव पॅरास्टेटल एजन्सी आहोत। आमच्या डायरेक्ट त्यांच्याबरोबर मेमोरँडम ऑफ कोलॅबोरेशन आहे। गेल्या वर्षीच या वर्षीच्या पुढच्या वर्षी आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्यांदा गेलो। त्या ठिकाणी आम्ही तिकडे संवाद साधले आणि तिकडे जे लिंक्स आहेत ते लिंक्स आम्ही तयार केले। सगळे मोठे कंपनीचे CEOsची त्या ठिकाणी बैठका झाल्या आणि लास्ट इयर आम्ही 4 MOUs केले होते आणि 4चे 4 MOUs जे आहेत ते नॉन फायनान्शियल MOUs होते आणि परंतु टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे MOUs होते आणि हे 4ही MOUs कार्यान्वित आहे। वर्ल्ड सिटीज फोरम बरोबर एक MOU होता, एक रिव्हर सायकल OY बरोबर MOU होता। हे 4 MOUs केले होते आपण, ते कार्यान्वित आहे। यावर्षी आपण 11 MOUs केले। त्याच्यामध्ये 4 MOUs जे आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफरची होती, जशी क्रॉस रेल UK म्हणजे लंडन फॉर लंडन, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ऑफ लंडन यांच्याबरोबर, त्यानंतर आपले बर्मिंगहम युनिव्हर्सिटी यांच्याबरोबर असे आपण टेक्निकल नो हाऊ शेअरिंगचे काही MOUs केले आणि उर्वरित MOUsमध्ये $40 बिलियन याची गुंतवणूक जी आहे ते होणार अशा प्रकारचं केले। त्याच्यापैकी जे आहे MMRDAने जे टेंडर्स काढले त्याच्यापैकी सुमिटोमो हे जॅपनीज कंपनी, त्यांच्याबरोबर आपण $5 बिलियन आपण MOU केली होती। ते आता त्यांनी वाढून $8 बिलियन केलेलं आहे। हे येणारा 5 वर्षात इन्व्हेस्टमेंट येणार आहे। आणि ब्रुकफिल्डनी $5 बिलियन MOU केली होती। तर ह्या दोघांना आम्ही जागा दिलेली आहे। जवळजवळ 3,700-800 कोटीचा ही जागा आहे आणि इन डॉलर टर्म्स दिस विल बी रफली समथिंग लाईक $450 मिलियन। तर हे जे आहे हे एक विदेशी गुंतवणूक आहे, म्हणजे राष्ट्रीय गुंतवणूक, प्रायव्हेट सेक्टरची गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक, हे तिन्ही प्रकारची गुंतवणूक MMR रिजनमध्ये होणार आणि MMRला एक ग्रोथ फायनान्शियल सेंटर, फायनान्शियल सर्व्हिसेस हब अशा प्रकारचे तयार करायचं आहे। सुमिटोमो आणि ब्रुकफिल्डनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ते एक वर्ल्ड क्लास हॉटेल बनवतील आणि तसेच त्या वर्ल्ड क्लास हॉटेलबरोबर ते वर्ल्ड क्लास ऑफिस स्पेसेस बनवतील आणि असे बनवतील की यू वर्क फ्रॉम होम सारखं, म्हणजे तुम्ही तिकडेच राहा आणि वॉक करून तुम्ही ऑफिसला येऊन काम करू शकतात। अशा प्रकारची एक न्यू कॉन्सेप्ट मुंबईमध्ये ते सुरू करतील BKCमध्ये। आणि सुमिटोमो जे आहे ते कमर्शियल कॉम्प्लेक्सेस तयार करतील। याच्यामध्ये IT, ITES, फायनान्स अशा प्रकारचे जे सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसची या ठिकाणी होणार आणि दिस विल लीड टू ग्रोथ इन द इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट जनरेशन अशा प्रकारच्या अपेक्षा आहे। सर, एम्प्लॉयमेंट जनरेशनवर आपण येऊया। जेव्हा एखादी परदेशी कंपनी प्रत्यक्ष त्या जमिनीवर एखादी कंपनी, एखादं हॉटेल किंवा असं उभारणार असेल तेव्हा स्थानिकांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो। गेल्या बऱ्याच वर्षामध्ये, म्हणजे विशेषतः गेल्या वर्षी आपण बघितलं की काही कंपन्या ज्यांनी महाराष्ट्रातनं दुसरीकडे गेल्या त्याच्यावरून खूप मोठं राजकारण झालं आणि रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्रात काहीच नाही असं सातत्यानं बोललं जात होतं। या ज्या कंपन्या ज्यांच्याबरोबर आपण काल जागा हस्तांतरित केल्या, प्रत्यक्ष जमिनीवर महाराष्ट्राच्या मुंबईतल्या BKC परिसरामध्ये त्या प्रत्यक्ष उभारणी करणार आहे, साधारणतः आपल्याला काय अपेक्षा आहे की या तीनही कंपन्या मिळून किती मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करतील? बघा, आता आय कॅनॉट कमेंट ऑन द पॉलिटिकल पार्ट ऑफ इट, कारण की मला त्याबाबत कुठलंही ज्ञान नाही, एक्सपर्टीज नाही, मला बोलता येणार नाही। परंतु आपण नॉर्मली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट होतो तर मल्टिप्लायर जे आहे ते मल्टिप्लायर फार मोठा आहे आणि 10 लाख रुपयाचा इन्व्हेस्टमेंटमध्ये एक जॉबचा क्रिएशन आहे असे एस्टिमेट्स आहेत। ही एस्टिमेट्स व्हेरी होत असतात। परंतु जेव्हा आपण जमिनीवरून इन्व्हेस्टमेंट करतो आणि BKCमध्ये असं आहे की तुम्ही जमीन घेतली की 4 वर्षामध्ये डेव्हलपमेंट कंप्लीट करायची असते,
तर हे टाईम बाउंड पिरियडमध्ये जे ग्रोथ होतो त्याच्यामुळे आता पहिले लँड लेवलिंगचे काम असणार, डिझायनिंगचे काम असणार, त्यानंतर गिट्टी रेती हे देण्याचे काम असणार, फ्रॉम मेसनरी टू टॉप एंड इंजिनिअरिंगचं काम असणार, फ्रॉम इंटिरियर्स, फ्रॉम सप्लाय ऑफ ओरिजिनल इक्विपमेंट याचे काम असणार. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काम होणार, वेदर इट इज अ वर्क ऑफ बँकिंग, वेदर इट इज वर्क ऑफ इन्शुरन्स, वेदर इट इज बँक ऑफ गेमिंग, वेदर यू वॉन्ट टू सेट अप अ IT कंपनी, or whether you want to just have a studio for recording films, TV shows etc. तर असे कुठलाही प्रकारचं ॲक्टिव्हिटी जे आहे या ठिकाणी करता येईल. आणि आता अपेक्षा आहे की BKCमध्ये आपण जनरली जे सर्व फॅसिलिटीज दिलेली आहे, मुंबईमध्ये एक स्पेशली प्लॅन्ड बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे हा, आणि या ठिकाणी काम करायचं जे आहे एव्हरीथिंग इज प्लॅन्ड इन अ वे की इथे काम करणं सोपं पडेल. त्यामुळे वी एक्सपेक्ट की हे मुंबई आणि MMR 3% ऑफ नॅशनल GDP BKCच्या छोटीशी परिसरातून येत असते. ही 3%च्या जे आपला रेशो आहे त्या रेशोलाही आपल्याला मेंटेन करायचं आहे आणि शक्य असेल तर त्याला वाढवायचं आहे. वाढवताना क्वालिटी ऑफ लाईफ हे बिघडू नये हे लक्ष ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचं प्लॅनिंग झालेली आहे. सर, पण याच भागामध्ये मेट्रोचं स्थानक सुरू झालेलं आहे, बुलेट ट्रेन याच परिसरामध्ये होती आहे आणि नवीन नवीन आता हे उद्योग सगळे इथे येत आहेत. बरेच वर्ष असा एक BKC बद्दल एक आरोप होता की तिथे वाहतूक जी आहे तिची एक मोठी अडचण होती, पण गेल्या काही वर्षामध्ये ती पण आता पूर्वपदावर येते किंवा मार्गी लागती आहे. आता मेट्रोचं स्टेशन सुद्धा झालेलं आहे. तर या सगळ्यांना पूरक असे उद्योग या ठिकाणी येतील आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल अशी आपण अपेक्षा करूच या. परंतु पर्यावरण हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये येतो. MMRDA त्या दृष्टीनं सुद्धा काही प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते. 5 तारखेला पर्यावरण दिन सुद्धा आहे. त्यानिमित्तानं काही अचिव्हमेंट्स MMRDAनं केल्याचं आम्हाला कळलं आहे, त्या नेमक्या काय? पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की MMRDA असे कुठलंही काम करत नाही आणि मला वाटते गव्हर्नमेंट असं कुठलंही काम करत नाही ज्याच्यातनं पर्यावरण जे आहे ते पर्यावरणाला काही नुकसान होणार. कारण की शेवटी सरकार स्वतःसाठी काम करत नाही किंवा कुठलाही सरकारची इन्स्टिट्यूशन जशी MMRDA आहे हे स्वतःसाठी करत नाही, हे तेच जनतेसाठी करतात, नेक्स्ट जनरेशनसाठी करतात. त्यामुळे सस्टेनेबिलिटी आमच्या की गोल आहे आणि आमच्याकडे इनफॅक्ट आमचे जॉईंट म्युन्सिपल कमिशनर हे सस्टेनेबिलिटी लीडर म्हणून अपॉइंटेड आहे. ते हे सगळे गोष्टी बघतात. आत्ता नुकत्याच आपले 3 फार मोठी अचीवमेंट्स आपली झालेली आहे. पहिली गोष्ट, जे 2 मेट्रो लाईन्स MMRDA स्वतः चालवतात, हे 2 मेट्रो लाईन्स लाईन 2A आणि लाईन 7 याला ऑपरेशनल कार्बन न्यूट्रॅलिटी अचीव्ह झालेला आहे. म्हणजे ऑपरेशन्समध्ये आपण जे कार्बन जितकं आपण देतोय, खर्च करतोय, तेवढी कार्बन आपण त्याच्यामध्ये सेव्हिंग करतोय. 8,500पेक्षा जास्त, 8,600पेक्षा 86,000 कार्बन युनिट्सपेक्षा जास्त युनिट्स आपल्याकडे सरप्लसमध्ये आज जमा झालेली आहे. ती सर्टिफिकेट आपल्याला ग्रांट झालेलं आहे आणि आज ती आपण सादर केली होती. ती एक. दुसरी आहे जे अमेरिकन बँक आहे, म्हणजे अमेरिकन कार्बन क्रेडिट बँक आहे, विरा सर्टिफिकेशन म्हणतात त्याला. त्या विरा सर्टिफिकेशनसाठी आपली रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरू झाली. इंडियन रजिस्ट्रेशन आहे ती रजिस्ट्रेशन आपली सुरू झालेली आहे आणि आपले उर्वरित जे मेट्रो लाईन्स आहे त्या सर्व मेट्रो लाईन्सला कन्स्ट्रक्शन स्टेजमध्येच आपण सर्टिफिकेशन करणार. मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की संपूर्ण मुंबई मेट्रो जे आहे कार्बन न्यूट्रॅलिटीकडे एक पाऊल आहे, एक मोठी पाऊल आहे. प्रत्येक स्टेशन जे आहे ते कार्बन न्यूट्रल असावा अशा प्रकारे प्लॅन्ड आहे. प्रत्येक स्टेशन इंटरनॅशनल ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे जे लीड सर्टिफाईड बिल्डिंग असतात त्याप्रमाणे लीड सर्टिफाईड आहेत. तर आपण जे आत्ताच आम्ही मेट्रो स्टेशन्समध्ये जे EV पॉलिसी आहे त्या EV पॉलिसीच्या अंतर्गत आपण जे स्विच ओव्हर EV बॅटरीज जे आहे त्याची आपण सुविधा जी आहे ते प्रोव्हाइड केलेली आहे. आता सपोज यू आर ड्रायव्हिंग अन EV व्हेकल्स, 2 व्हीलर, EV 2 व्हीलर और EV 3 व्हीलर, अँड देन तुम्हाला बॅटरी चार्ज करण्याची सोय मिळत नाही, इथे यू कॅन जस्ट एक्सचेंज युअर बॅटरीज. अशा प्रकारची आपण एक हे केलेली आहे. EVची पॉलिसी MMRDAने आपली फायनल केलेली आहे आणि MMRDAचे प्रत्येक प्रोजेक्ट जे आहे हे सस्टेनेबिलिटीकडे जाणारे आणि कार्बन न्यूट्रॅलिटी करणं जाणारे हे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आहे. नक्कीच सर, तुमच्या या अचिव्हमेंट करता तुमचे खूप खूप अभिनंदन. परंतु येत्या महिन्याभरामध्ये आणखी काय नवीन गोष्टी MMRDA अचीव्ह करू पाहते? कारण तुमचे सायमल्टेनियसली एकाच वेळेला मेट्रोचे प्रोजेक्ट असतील किंवा इतर प्रोजेक्ट सुद्धा होत असतात. तर येत्या महिन्याभरामध्ये काय नवीन आम्हाला MMRDA मध्ये बघायला मिळणार? आय एम अ ब्युरोक्रॅट, सो आय विल शो इट टू यू आफ्टर इट इज डन. येत्या महिन्यामध्ये तुम्हाला 3-4 फार महत्त्वाचा आणि फार अवेटेड जे प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही हे करणार आहोत, चालू करणार आहोत. ते आपल्याला जेव्हा होतील तेव्हा दिसतील. नक्की. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते डॉक्टर संजय मुखर्जी ज्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की
पर्यावरणपूरक कायम दृष्टिकोन असतो आणि त्याच दृष्टीनं सगळ्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं MMRD आणि त्याचबरोबर राज्य सरकारचा सुद्धा असतो. या निमित्तानं एक वेगळं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न किंवा अचीव केल्याची भावना ही MMRD मध्ये निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.